नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, सो आपण मॅथचे 2 चॅप्टर एंड केले. ओके, ज्यांनी व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी व्हिडिओ बघून घ्या. ओके, त्यानंतर आपण आता सायन्स सेकंडला स्टार्ट करणार आहे. सायन्स सेकंडचं फर्स्ट चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ओके, सो आपण 9th ला बघितलं होतं हेरिडिटी म्हणजे काय असतं. हेरिडिटी इट मीन्स दॅट ट्रान्सफर्स बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके, काय हेरिडिटीची डेफिनेशन. हेरिडिटी ट्रान्सफर biological character from parents to offspring. ऑफस्प्रिंग म्हणजे बेबी. ओके, फॉर एक्झाम्पल आता we have to exactly similar or we do not have exactly similar with our parent. ओके, काही जण तुम्ही बघा की आपण त्यांना म्हणतो ना की तू तुझ्या वडिलांसारखा आहे, तू तुझ्या आईसारखे दिसते, बरोबर की नाही. मग हे कशामुळे शक्य असतं, बिकॉज ऑफ हेरिडिटरी चेंजेस होत जातात पिढ्यानपिढ्या. ओके, म्हणून काही जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे एक्झॅक्टली सिमिलर नसू शकतात, थोडेफार त्याच्यामध्ये व्हॅरिएशन पण असू शकतं. ओके, मग थोड्या प्रमाणात व्हॅरिएशन पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल आता सपोज आपल्या वडिलांचे केस जर कुरळे असतील तर त्यांचे जे काय ऑफस्प्रिंग असेल त्यांचे पण हेअर कसे असतील, असे कुरळे त्या टाईपचे असतील. ओके, काही जण एकदम एक्झॅक्टली सिमिलर कोणासारखे त्यांच्या पॅरेंट्स सारखे पण दिसू शकतात काही जण. ओके, काही दिसत नाही, काही का दिसत नाही ते पण आपल्याला बघायचं म्हणजे त्यांच्यामध्ये काय व्हॅरिएशन होतं. ओके, आणि फर्स्ट आपल्याला हेरिडिटी बद्दल इथे डिस्कस करायचं आहे. सो हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्सफर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स टू पॅरेंट्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. म्हणजे काय, जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे जो मी आता सांगितलं त्या टाईपचे हेअर असेल, तुमचे नोज असेल. ओके, हे सर्व बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ते कोणाच सारखे दिसू शकतात, त्यांच्या पॅरेंट्स सारखे. आलं लक्षात. मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. आलं लक्षात, हेरिडिटी. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॅरिएशन. व्हॅरिएशन म्हणजे काय, वी डू नॉट हॅव एक्झॅक्टली सिमिलर विथ अवर पॅरेंट. ओके, हे राईट करून घ्या. वी डू नॉट हॅव exactly similar to our parents. ओके, सपोज वी डू नॉट हॅव, जर आपण आपल्या पॅरेंटच्या सारखे दिसत नसेल तर आपल्यामध्ये काय असू शकतं, व्हॅरिएशन असू शकतं. मग हे व्हॅरिएशन कशा पद्धतीने होतं आपल्या बॉडीमध्ये ते या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे. ओके, हे सर्व कशावरती डिपेंड असतं ते पण आपल्याला बघायचं. ओके, आपल्या बॉडीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं, डीएनए म्हणजे काय असतो, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. त्याचा पण आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. आणि डीएनएचं कन्व्हर्जन आरएनए मध्ये कसं होतं. ओके, याचा आपण स्टडी मागच्या स्टँडर्डमध्ये केलेलाच आहे, बट आता पण आपण डिटेलमध्ये त्याचा स्टडी करणार आहोत. ओके, सो आपल्याला समजलं हेरिडिटी म्हणजे काय, व्हेरिएशन्स म्हणजे काय. त्याच्यानंतर इव्होल्यूशन म्हणजे काय असतं, इव्होल्यूशन दॅट मीन प्रॉपर चेंज. इव्होल्यूशन म्हणजे काय असतं, एक प्रकारचा प्रॉपर चेंज असतो. प्रॉपर चेंज, लक्ष द्या. आता इव्होल्यूशन म्हणजे आपण त्याला मराठीत उत्क्रांती म्हणू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर हळूहळू मॉडिफिकेशन ऑफ बॉडी पण याला म्हणू शकतो आपण. मॉडिफिकेशन ऑफ बॉडी
मॉडिफिकेशन ऑफ बॉडी. हळूहळू हे बघा, आधी पूर्वीच्या काळात बघा आधी मानव आधी होता, बरोबर की नाही. आधी मानवापासून काही मंकी नंतर आधी मानव नंतर हळूहळू जो काही मानव तयार झाला. मानव नंतर हळूहळू त्याची जी काही टेल असते ती टेल हळूहळू काय झाली, रिमूव्ह झाली, बरं की नाही. आता आपल्याला टेल आहे का, शेपूट आहे का आपल्याला, नाही. ओके, म्हणजे ते एक प्रकारचं काय झालं, इव्होल्युशन होत गेलं हळूहळू, बरं की नाही. मग हे इव्होल्युशन कशा पद्धतीने होतं हे पण आपल्याला या चॅप्टर मध्ये त्याचा डिटेल स्टडी करायचा आहे. ओके, म्हणजे एखादा पार्ट जर त्याचा जर उपयोग होत नसेल, आपल्या शरीरामध्ये असे प्रत्येक पार्ट असतात ना, त्या एखाद्या पार्टचा जर आपण काहीच उपयोग केला नाही, तो दिवसेंदिवस त्याचा काहीच उपयोग नाही. फॉर एक्झाम्पल आता आपले इयर असते, कान असते, बरोबर की नाही. हे आता ह्या इयरचा आपण काही उपयोग करतोय का, म्हणजे हे बाहेरचं इयर सांगतं, आतमधलं नाही. ओके, या बाहेरचं इयरचा आपण काही उपयोग करत नाही. फॉर एक्झाम्पल जे आपले काही गुरेढोरे असतात आपल्याकडे, गाय वासरू असतं, बरं की नाही. हे गाय वासरू इथे माशी बसल्यानंतर ते काय करतं, माशी असं हाकलण्याचा प्रयत्न करतं, बरं की नाही. म्हणजे त्यांचं जे काही इयर असेल त्या इयरचा यूज काहीतरी होतोय, या बाहेरचं इयर, आउटर मोस्ट एरिया ऑफ अवर इयर, याचा ते यूज करताय. त्याच्यामुळे काही दिवसानंतर ते इयर त्यांचे ॲज इट इज राहू शकतात, बट आपण याचा यूज करतोय का, नाही करत. ओके, काय आपली अक्कलदाढ असते, अक्कलदाढीने कोणी खातं का, नाही. हे सर्व वेस्टिजियल ऑर्गन्स आहे, ते पुढे आहेच, तुम्हाला ते आपल्याला बघायचं आहे. ओके, म्हणजे आपले हे जे काही इयरचा आउटर मोस्ट पार्ट असेल त्याचा यूज आपण करत नाही. कालांतराने फक्त तिथे काय असेल, 2 होल असतील ना. म्हणजे काही हजारो वर्षानंतर म्हणजे उत्क्रांती हळूहळू माणसांमध्ये कशा प्रकारे होत गेली हे आपण उदाहरणार्थ बघितलंय. आधी मानव कसा होता आणि आपण कसे. आधी मानवाच्या तोंडावरती केस होते, आपल्या तोंडावरती आहे एवढे केस नाही, अस्वला सारखा दिसायचा ना आधी मानव. त्या प्रकारे हळूहळू काय होत गेली उत्क्रांती, आणि अजून पण हळूहळू काही वर्षानंतर आपल्यापेक्षा अजून वेगळे दिसणारे मानव तयार होतील. म्हणजे काही ना फक्त होल असतील इथे, मांस साठवायला पण जागा नसेल ना, इथे काहीतरी खिळे ठोकावं लागतील. ओके, असं ते काहीतरी करू शकतं. ओके, बट आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये याचा डिटेल स्टडी करायचा आहे. ओके, समजलं. मग हेरिडिटी म्हणजे काय, टू ट्रान्सफर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. म्हणजे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग कडे जातात, त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटरी चेंजेस आपण त्याला म्हणतो, लक्षात. त्याच्यानंतर व्हेरिएशन म्हणजे जर एखादा ऑफस्प्रिंग त्याच्या वडिलांसारखं किंवा त्याच्या आईसारखं दिसत नसेल, त्याच्या पॅरेंट्स सारखं दिसत नसेल, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो, व्हेरिएशन होऊ शकतं. त्यांचे जे काही न्यूक्लिओटाइड्स असतात, डीएनए मध्ये काय असतात, न्यूक्लिओटाइड. त्या न्यूक्लिओटाइडचा जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स काय होऊन जातो, चेंज होऊन जातो. ओके, त्याच्यामुळे व्हेरिएशन आपल्या बॉडीमध्ये तयार होऊ शकतं. त्याच्यानंतर काय, इव्होल्युशन म्हणजे काय, एक प्रकारचा प्रॉपर चेंज होऊन जातो. तो हळूहळू काय होऊन जातो, त्याच्यात काहीतरी मॉडिफिकेशन होतं बॉडीमध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग असेल, ओके, किंवा बाकीचे जे काही सजीव असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, ओके, त्यांच्यामध्ये पण काय होतं, हळूहळू इव्होल्युशन होत जातं. आलं लक्षात. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हाच डिटेल स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण फर्स्ट चॅप्टर वी हॅव टू स्टार्ट हेरिडिटी अँड इव्होल्युशन. मी आता लाईन टू लाईन तुमच्या बुकमध्ये दिल्याप्रमाणे लाईन टू लाईन एक्सप्लेन करेल, तुम्ही लाईन टू लाईन बघायचे. ओके, आणि काही अडचण असेल तर लगेच मला कमेंट करून सांगायचं. ओके, बघा आता वी हॅव टू स्टार्ट चॅप्टर नंबर 1, पेज नंबर 1. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन बघा, पहिलाच क्वेश्चन दिलाय, विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. मग आता हेरिडिटरी कॅरेक्टर्स असतील म्हणजे मी बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर असतील, तर कोणते कंपोनंट्स हे काय करतात, कॅरी करतात, घेऊन जातात. म्हणजे कोण कोण कॅरी करत असेल तर तो काय असेल, डीएनए असेल. ओके, हे कोण कॅरी करायचं काम कोण करतं, डीएनए. बट डीएनए मध्ये काय असतं माहितीये का तुम्हाला, डीएनए क्रोमोझोम्स मध्ये डीएनए असतो. ओके, क्रोमोझोम्स मध्ये काय असतो, डीएनए. क्रोमोझोम्स आपण मागच्या वर्षी बघितलंय, क्रोमोझोम मध्ये काय असतो, डीएनए. क्रोमोझोम्स म्हणा किंवा क्रोमॅटिन फायबर म्हणा. ओके, म्हणजे फर्स्ट आन्सर काय असेल, क्रोमोझोम. क्रोमोझोम काय करतो, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स काय करतो, कॅरी करण्याचं काम करतो, फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके, सेकंड क्वेश्चन, what do we call to the process of transfer of physical and mental character from parents to the progeny म्हणजे ऑफस्प्रिंग. ओके, म्हणजे पॅरेंट्स पासून जे काही ऑफस्प्रिंग कडे जाणारे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर, फिजिकल म्हणजे काय, शारीरिक. ओके, अँड मेंटल म्हणजे काय, मेंटॅलिटी आपण म्हणतो ना,
की त्याचे वडील पण हुशार होते आणि तो पण हुशार आहे, किंवा त्याची आई हुशार आहे त्याच्यामुळे तो पण हुशार आहे, म्हणजे मुलगा. ओके, मग हे जे काही कॅरेक्टर्स असतील हे कॅरेक्टर्स याला आपण काय म्हणू शकतो, तर काय असेल ते हेरिडिटरी चेंजेस म्हणू शकतो आपण. सेकंड आन्सर काय असेल, हेरिडिटी. त्याला काय म्हणतो आपण, हेरिडिटी. वी हॅव टू ट्रान्सफर बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. इट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. ओके, सेकंड क्वेश्चनचा आन्सर झाला. थर्ड क्वेश्चन, विच आर द कंपोनंट्स दी डीएनए मॉलिक्युल्स. आता डीएनए मॉलिक्युल्स मागच्या वर्षी आपण स्टडी केलाय. डीएनए मध्ये काय असतं, जीन्स असतात ना, कॉटन जीन्स वगैरे नाही, जीन्स. ओके, हे जीन्स असतात, याचा स्टडी करायचं आहे आपल्याला. ओके, हे जीन्स असतात. ओके, अजून डीएनए मध्ये कोणकोणते कंपोनंट्स असतात, न्यूक्लिओटाइड्स असतात. न्यूक्लिओटाइड्स, कोणकोणते न्यूक्लिओटाइड्स असतात, ॲडेनिन, गायनिन, ओके, थायमाइन, सायटोसाइन, हे आपण बघितले. हे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतील. ओके, यांचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, युरासिल असेल, हे सर्व काय म्हणजे न्यूक्लिओटाइड्स कशामध्ये असतील, डीएनए मध्ये. ओके, म्हणजे थर्डचं पण आन्सर आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट पॉइंट, वी हॅव टू स्टार्ट हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. ओके, हेरिडिटी or hereditary changes. ओके, कशा प्रकारे हेरिडिटरी चेंजेस होत जातात ते आपण बघणार आहोत. ओके, यू नो दॅट हिअर हेरिडिटी इज ट्रान्सफर फ्रॉम बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. ओके, वन जनरेशन म्हणजे आपले पॅरेंट्स असेल आणि अनदर जनरेशन म्हणजे आपलं म्हणजे पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग कडे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ट्रान्सफर्स होतात त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. ओके, त्याच्यानंतर बघा, जॉन ग्रिगर मेंडल इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स अराउंड द पिरियड ऑफ 1886. म्हणजे याचं बऱ्याच शास्त्रज्ञांनी स्टडी केलाय. कशा प्रकारे कोणी काय सांगतं कोणी काय सांगते आपल्याला पुढे बघायचे. असे भरपूर सायंटिस्ट होऊन गेले, त्यांनी डीएनए वरती काय केलं, काम केलं. ओके, म्हणजे डीएनए मध्ये काय कशा प्रकारे न्यूक्लिओटाइड्स असतात आणि कशा प्रकारे चेंजेस होत जातात ते सर्व त्या सायंटिस्टनी सांगितलंय. ओके, आता हा जो काही ग्रिगर मेंडल नावाचा होता त्यांनी 1886 मध्ये थोडंसं सर्चिंग केलं असेल. ओके, इट टूक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. म्हणजे 86 पासून त्याचा स्टडी स्टार्ट झाला होता हेरिडिटरी बद्दलचा. इट टूक्स अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. In 1901, the reason behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Veris. आता ह्युगो डी वेरिस यांनी पण एक प्रकारची थेरी मांडली इन 1901 मध्ये. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the pair of chromosome in the cell of grasshopper. म्हणजे आता जो काही मेंडेल आणि कोण होता, सॉरी वॉल्टर अँड स्यूटन जो काही सायंटिस्ट होता त्यांनी कशाची स्टडी केला, ग्रासहॉपरचा. म्हणजे तुमचा नाकतोडा जो असेल ना त्याच्या क्रोमोझोमचा स्टडी केला. ओके, थ्रू विच 1944 ट्रायो सायंटिस्ट ऑस्टवाल्ड एव्हरी, मायक्लिन मॅककॅर्थी अँड कॉलिन मॅक्लिओड prove that expect viruses all living organisms have DNA as genetic material. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये बऱ्याच प्रकारचे काही व्हायरसेस आढळून आले असतील. ओके, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल्स. म्हणजे जे काही प्रत्येक जो काही सजीव त्यांनी बघितला असेल त्यांच्यामध्ये काय असेल, डीएनए होता आणि त्या डीएनएचा त्यांनी स्टडी केला. ओके, आणि काही जेनेटिक्स मटेरियल त्यांना अवेलेबल झालं त्या टायमाला. In 1961, the French geneticist Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. ओके, म्हणजे जे काही हे सायंटिस्ट होते फ्रेंच जेनेटिस्ट, कोण कोण, फ्रँकोइस जाकोब अँड जॅक मोनॅड, हे जे काही सायंटिस्ट होते यांनी कशाचे सिंथेसिस केलं, प्रोटीन सिंथेसिस केलं विथ द हेल्प ऑफ डीएनए. ओके, म्हणजे डीएनए पासून कशा प्रकारे प्रोटीन्स तयार होतात, डीएनए पासून कशा प्रकारे प्रोटीन्स तयार होतात हे त्यांनी मांडलं. ओके, म्हणजे डीएनए पासून प्रोटीन्स तयार होतात आणि ते हाऊ टू कन्वर्ट टू डीएनए टू प्रोटीन्स हे त्यांनी थेरी मांडली. ओके, आणि या थेरीचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे आणि तीच ऍक्सेप्ट झाली. ओके, नेक्स्ट बघा, इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए.
म्हणजे काही काही प्रमाणात डीएनए मध्ये काय असतात, जेनेटिक कोड्स असतात, कोडिंग होतं त्यांच्यामध्ये. जेनेटिक्स कोडिंग म्हणजे कोडिंग कोणाचं होतं, न्यूक्लिओटाइड्सचं कोडिंग होतं आपल्या डीएनए मध्ये. आणि त्या डीएनएचं कोडिंग झाल्यानंतर काय तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात. हे कोणी मांडलं, त्या सायंटिस्टने. ओके. Thereby the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. म्हणजे यांच्या जी काही थेरी होती कशाची, डीएनए पासून प्रोटीन सिंथेसिस जे होतं त्या थेरीला जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय मिळाली, मान्यता मिळाली. आणि त्याच प्रकारे आपण आता ह्याचा स्टडी त्याच प्रकारे बघणार या पूर्ण चॅप्टर मध्ये. म्हणजे डीएनए पासून काय तयार होतं, प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचं असतं. बॉडीमध्ये जेवढे पण फंक्शन्स होतात आपल्या बॉडीमध्ये, त्या फंक्शनसाठी काय गरजेचं असतं, प्रोटीन्स. ओके. त्याच्यानंतर बघा, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंटेशन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. म्हणजे जे काही डायग्नोसिस आपण मागच्या वर्षी बघितलं होतं, डायग्नोसिस कशा प्रकारे करतात वगैरे. ओके. हे डायग्नोसिस थेरपीसाठी त्याचा यूज केला जातो. कशाचा, डीएनए टू प्रोटीन्सचा. ओके. नेक्स्ट काय अजून, जे हेरिडिटरी डिसऑर्डर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. म्हणजे जे काय हायब्रिड असतात बघा. फॉर एक्झाम्पल आपण जर प्लांटचा विचार केला तर प्लांटमध्ये बघा हायब्रिड व्हरायटीज आता मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे. मग हायब्रिड व्हरायटी कशा पद्धतीने डेव्हलप होतात, तर हे त्यांच्या डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स थोडाफार चेंज करतात ते. ओके. काही अमिनो ऍसिड असतील, ते अमिनो ऍसिड एक्सटर्नल अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये ट्राय करत असतील आणि त्याच्यापासून नवीन हायब्रिड, आता हायब्रिड बाजरा असेल, हायब्रिड मका असेल, हे यांचं उत्पादन ते जास्त प्रमाणात घेऊ शकतात. ओके, शेतकरी. मग हे कशा प्रकारे तयार होतं, बिकॉज ऑफ डीएनए. ओके. डीएनए पासून प्रोटीन सिंथेसिस करून ते हायब्रिड प्लांट असेल किंवा हायब्रिड बाकीच्या आपण जे काही प्लांट्स मध्ये ॲनिमल असतील, हायब्रिड ॲनिमल्स असतील, बरोबर की नाही. हायब्रिड ॲनिमल्स फॉर एक्झाम्पल काही तो इटालियन बघा, इटालियन काही डॉग असतात, बरोबर की नाही. अमेरिकन डॉग्स कसे चेंज दिसतात ना आपल्या ह्या गावठी डॉग्स पेक्षा. ओके. मग त्यांच्यामध्ये त्यांच्या डीएनए मध्ये काय केलं जातं, चेंज केला जातो आणि त्याच्यापासून काय तयार करतात, ते हायब्रिड डॉग्स असतील, हायब्रिड कॅट असेल, ओके, या प्रकारचे ॲनिमल्स असतील किंवा प्लांट असेल, हे तयार करण्याचं काम कशाच्या थ्रू होतं, डीएनएच्या थ्रू होतं. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे प्रोसेस, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन कसं होतं डीएनए मध्ये. ओके. ते बघायचं आपल्याला. हे राईट करून घ्या एवढं. ओके. नेक्स्ट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. हे कुठे होतं, डीएनए मध्ये होतं. ओके. आता मी सेल काढणार आहे. ओके. दिस इज अ सेल. ही काय तुमच्या बॉडीमध्ये असलेली सेल असेल. आपल्या बॉडीमध्ये किती असतात, नंबर ऑफ सेल्स असतात. आपल्या बॉडीमध्ये काय असते, सेल असते. आणि अशा बऱ्याच सेल्स असतात. लॅक ऑफ सेल्स प्रेझेंट इन अवर बॉडी. ओके. आणि त्या सेलमध्ये, प्रत्येक सेलमध्ये काय असतो, डीएनए असतो. ओके. प्रत्येक सेलमध्ये काय असते, डीएनए. म्हणजे ही काय असते, तुमचे न्यूक्लियस. ओके. आणि या न्यूक्लियसच्या मध्ये काय असतो, डीएनए असतो. न्यूक्लियस मध्ये काय असतो, डीएनए. आणि डीएनए अजून दुसरा काय असतो, आरएनए असतो. मग आरएनए कशा कुठे असतो, सेल मध्ये असतो, पण तो न्यूक्लियसच्या बाहेर असतो. ओके. डीएनए कुठे असतो, इन न्यूक्लियस अँड आरएनए आउट ऑफ न्यूक्लियस. म्हणजे सेल मध्येच असतो आरएनए, बट आउट ऑफ न्यूक्लियस असतो. ओके. ही काय तुमची सेल आणि ही काय तुमची न्यूक्लियस. ओके. दिस इज अ आरएनए, दिस इज अ डीएनए. मग टाइप ऑफ आरएनए आपण मागच्या वर्षी स्टडी केली. टाइप ऑफ आरएनए, कोणकोणते आरएनए असतात, एम आरएनए, टी आरएनए अँड आर आर एन ए. स्मॉल मध्ये राईट करतो, आर आर एन ए. ओके. एम आरएनए म्हणजे काय असतो, मेसेंजर आरएनए. मेसेंजर. ओके. मेसेंजर म्हणजे काय, तो फक्त मेसेज देण्याचं काम करतो. ओके. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मध्ये मेसेज देण्याचं काम कोण करतं, एमआरएनए करतं. ओके. फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळी कसं मेसेज देण्यासाठी आपण पत्र राईट करायचो.
ओके. त्याच प्रकारे आपल्या बॉडीमध्ये काही मेसेज द्यायचे असेल, म्हणजे काय, न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स थोडाफार चेंज झाला, ही मेसेज देण्याचं काम आरएनएला कोण देतं, mRNA देतो. ओके. मग हे मेसेंजरचं काम कोण करतं, mRNA. tRNA म्हणजे काय, ट्रान्सफर्स आरएनए. tRNA मीन्स ट्रान्सफर्स आरएनए. आणि आरएनए म्हणजे काय, rRNA, रायबोझोमस आरएनए. ओके. यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके. जो mRNA असतो तो mRNA कुठे असतो, डीएनए मध्ये असतो. म्हणजे डीएनए कुठे असतो, न्यूक्लियस मध्ये. म्हणजे mRNA कुठे असेल, डीएनए मध्ये. ओके. म्हणजे न्यूक्लियस मध्ये असेल mRNA. mRNA. ओके. mRNA आर प्रेझेंट इन अवर डीएनए इन न्यूक्लियस. ओके. आणि बाहेर आरएनए मध्ये कोण असेल, मग tRNA आणि rRNA. tRNA अँड rRNA. ओके. हे सर्व सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स करण्याचं काम करतात. ओके. मग आता आपल्याला बघायचं आहे फर्स्ट ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कशा पद्धतीने होते, आलं लक्षात. मग पहिल्यांदा काय असेल, डीएनए. डीएनए माहिती आहे, डायऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे डीएनए चा लॉंग फॉर्म. ओके. मग डीएनए चं काय होतं, कशात कन्वर्जन होतं, mRNA मध्ये. कन्वर्जन का बरं होतं, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. आणि प्रोटीन्सची गरज कशासाठी असते, आपल्या बॉडीला खूप प्रकारच्या नीड्स असतात फंक्शन होण्यासाठी. ओके. म्हणजे आपण काही बोलतो वगैरे, हे जे काही फंक्शन करतो किंवा आपल्या बॉडीचे मॉडिफिकेशन होतं कशाच्या थ्रू, प्रोटीन्सच्या थ्रू. आणि हे प्रोटीन्स कशापासून बनतं, या प्रोसेसने mRNA. आणि mRNA चं हे कशा पद्धतीने कन्वर्जन होतं, डीएनए टू mRNA, mRNA टू rRNA, नंतर tRNA कशा पद्धतीने होतं ते आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये डिटेल बघायचं. ओके. सो डीएनए टू mRNA कन्वर्जन कशा पद्धतीने होतं. ओके. मग डीएनए टू mRNA ह्या प्रोसेसला, डीएनए चं कन्वर्जन mRNA मध्ये होतं, या प्रोसेसलाच काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. ओके. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे आलं लक्षात, डीएनए टू कन्वर्जन ऑफ डीएनए टू mRNA. ओके. आणि mRNA चं कन्वर्जन कशात होतं, mRNA is directly converted into proteins. mRNA चं कन्वर्जन कशात होतं, प्रोटीन्स मध्ये होतं. तर त्यालाच काय म्हणतात, मग ट्रान्सलेशन. त्यालाच काय म्हणतात, ट्रान्सलेशन. आलं लक्षात. आपल्याला याच्यामध्ये आता या चॅप्टर मध्ये हे दोनच खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. द कन्वर्जन ऑफ डीएनए टू mRNA, this process is called as transcription, and the conversion of mRNA to proteins, this process is called as translation. ओके. हेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके. सो राईट डाऊन, ही डायग्राम काढायची आणि कन्वर्जन असं राईट करायचं, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात, या प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हणतात. सो राईट डाऊन दिस. ओके. नेक्स्ट पार्ट, जो डीएनए, द कन्वर्जन ऑफ डीएनए टू mRNA, डीएनए टू mRNA and mRNA टू प्रोटीन्स. या पूर्ण कन्वर्जनला काय म्हणतात रे, सेंट्रल डोग्मा. ओके. द कन्वर्जन ऑफ डीएनए टू mRNA and mRNA टू proteins, this process or is called as central dogma. म्हणजे सेंट्रल डोग्मा म्हणजे आपल्याला समजले, या टोटल प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा इट मीन्स दॅट ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन म्हणजे बघा, डीएनए चं कन्वर्जन mRNA मध्ये होतं, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. mRNA चं कन्वर्जन प्रोटीन्स मध्ये होतं, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. ओके. आणि प्रोटीनच्या थ्रू असे असंख्य काय तयार होतात, अमिनो ऍसिड. ओके. आणि हे अमिनो ऍसिड्स आपल्या बॉडीसाठी उपयुक्त असतात. आलं लक्षात. अमिनो ऍसिडचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. ओके. म्हणजे या ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनच्या प्रोसेसलाच काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा.
सेंट्रल डोग्माचा पार्ट आहे तुमच्या बुकमध्ये. ओके, सो आता आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ओके, म्हणजे ते पुढच्या लेक्चरला आपण घेऊ, उद्याच्या लेक्चरला. ओके, हे बेसिक होतं सर्व ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनसाठी. आलं लक्षात? आणि याच्यात काही न्यूक्लिओटाइड्स असतात, ह्या न्यूक्लिओटाइडचा आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मागच्या वर्षीचं जे काही हेरिडिटी चॅप्टर होतं ते थोडंसं डिस्कस करा. ओके, थोडंसं बघा, म्हणजे रीड करा. त्याच्यामध्ये काय काय आपण बघितलंय ते पण रीड करा. ओके, रीड केल्यामुळे तेवढंच तुम्हाला काय जाईल, इझी जाईल. ओके, आता आपण सेपरेट फर्स्ट बघणार आहे ट्रान्सक्रिप्शन, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन कसं होतं आणि ट्रान्सलोकेशन. हा पूर्ण डिटेल स्टडी आपल्याला करायचा आहे. म्हणजे mRNA मध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीने होतं, mRNAचं कन्व्हर्जन tRNA, rRNA, हे rRNA मध्ये कशा प्रकारे होतं आणि tRNA कशा प्रकारे सिंथेसाइज होतो. ओके, आणि तो कशा प्रकारे अमिनो ऍसिड आणतो, अमिनो ऍसिड आणल्यानंतर ते न्यूक्लियोटाइडचा जो काही कोड असतात, ओके, त्या कोडिंग कशा प्रकारे होतं आपल्या बॉडीमध्ये, DNA मध्ये. ओके, त्याचं कोडिंग कशा प्रकारे होतं काय, हे सर्व डिटेल आता स्टेप बाय स्टेप आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, तर तुम्ही पेज नंबर 1 वरती खाली बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हे रीड करायचं. ओके, त्याच्यानंतर पेज नंबर 2 पूर्ण पेज नंबर 2 रीड करायचं आहे. म्हणजे रीड केल्यामुळे काय होईल, तुम्हाला थोडंसं रीड केल्यामुळे मी जे काही उद्या लेक्चर घेईल त्याच्यामध्ये तुमचा पार्ट पण काय होऊन जाईल, तेवढा कव्हर होऊन जाईल, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही तुमच्या मनामध्ये. ओके, आणि ते जे काही डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनला काय करायचं, हायलाइट करून ठेवायचं. ओके, सो आज आपण बेसिक पार्ट बघितला आणि उद्यापासून आपण ट्रान्सक्रिप्शनला स्टार्ट करणार आहोत. ओके, धन्यवाद.